32 वर्ष झाले की आम्हाला ही सेवा करायला. त्याच्या अगोदर आम्हाला चौफुल्याला एक अंबिका कला केंद्र होतं, तिथनं आमची सुरुवात झाली. आता ही न्यू अंबिका कला केंद्र वाखारी गावात आणि गेल्या 32 वर्षापासून आम्ही आता ही सेवा करतो. 10 ते 11 हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम करतो आणि ही सेवा हर वर्षी आमच्या हाताने घडाव्या परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना. शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे मागणी म्हणजे आता कलावंतांना मानधन दुप्पट केलेलं आहे आणि असं शासनाने त्या कलावंतांकडे लक्ष द्यावा आणि महाराष्ट्राची लावणी ही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावा आणि डीजे बंद करावा आणि ही महाराष्ट्राची लावणी जिवंत राहावी. खूप छान वाटतं आम्हाला की वारकऱ्यांची आमच्याकडे सेवा घडते. अशीच सेवा आम्हाला प्रत्येक वर्षी घडवू, आमच्या हाताने व्हावं हे सगळं. आणि लावणी आणि अभंग हे नृत्य आम्ही करतो ते आम्हाला खूप भारी वाटतं की आम्ही या दोन लावणी आणि नृत्य करतो. त्याच्यातून वारकऱ्यांना आनंद मिळतो आणि त्यांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळतो आणि इथून पुढेही असंच आमच्या हातून सेवा घडू त्यांची. खूप चांगलं वाटतं आम्हाला. तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून निघाल्यानंतर पंढरपूरला जाते. पंढरपूरला जात असताना वाखारी गावामध्ये न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र आहे. या कला केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक जाधव आणि जयश्री अक्का जाधव यांनी गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा चालू ठेवली. या परंपरा चालू ठेवल्यामुळे आम्हा कलाकारांना वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लागते. आम्ही तर विठ्ठलाकडे जाऊ शकत नाही, पायवारी आम्ही करू शकत नाही. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करूनच आम्हाला आनंद मिळतो आणि या वारकऱ्यांच्या सेवेतूनच आम्हाला विठ्ठल भक्ती मिळते, त्यांच्या रूपाने रखमाई मिळते. आम्ही नृत्य सादर करतो. लावणी आणि अभंग यांची जुगलबंदी असते. गेल्या 2-2.5 महिन्यांपासून आम्ही रेसल करून लावणी जुगलबंदी सादर करतो. तर वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी हे काही सगळं करतो आम्ही. त्यांचा थकवा दूर व्हावा म्हणून.